नाशिकच्या कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आलाय। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं खान्देशवासियांसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते। धरणाची पाणी पातळी 60.97% झाली आहे। पाण्याचा येणारा फ्लो पाहता गिरणा धरण लवकरच 100% गाठेल अशी परिस्थिती आहे। मागील 8 दिवसात पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। गिरणा धरणात पाणी वाढल्यामुळे नाशिकमधील मालेगाव, नांदगाव आदींसह जळगावातील 40 गाव, भडगाव, पाचोऱ्यासह अनेक गावांचं पिण्याचं पाणी आणि शेती सिंचनाचा प्रश्न मिटणार असल्यानं समाधान व्यक्त होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।